आदरणीय अध्यक्ष, सर्व जिल्ह्यातील ग्रंथपाल कर्मचारी, मला हा योग खरा आला म्हणजे आमचे विनोद गायकवाड सर त्यांनी काल सहज सांगितलं, म्हणजे असाच आपलं ग्रंथ महोत्सव आहे. मी आलो इथं ऐन वेळेला मी विनंती केली, अध्यक्षांनी मान्य केलं. माझं नाव प्राध्यापक अशोक सावळे, 20 वर्ष टेक्निकल हायस्कूल, 12 वर्ष DED कॉलेज नोकरी केली. माझ्या 2000 विद्यार्थिनी महाराष्ट्रात शिक्षिका आहेत. माझी मुलगीची 5वी सिरियल चालू आहे. पहिली सिरियल तिची लागीर झाल्यातली पुष्पा मामी, ती माझी मुलगी. आता 5वी सिरियल तिची चालू आहे, कॉन्स्टेबल मंजू. तिच्या 2 मुलींना पण, जुळ्या मुलींना पण त्यात रोल दिलेला आहे. तेव्हा माझा परिचय एवढा खूप पुरेसा आहे. माझं वय वर्ष फक्त आता 77 चालू आहे. तेव्हा माझ्या कथेचं नाव आहे शाळा तपासणी. दुपारचे 12 वाजले होते. तालुक्याची शाळा तपासून साहेबांना वाडीची शाळा तपासायला जायचं होतं. तालुक्याचे मुख्याध्यापक म्हणाले, पाऊस पडलाय साहेब, सायकल इथंच ठेवा आणि मधल्या पाऊल वाट्याने चालत जा. साहेबांनी मुख्याध्यापकाच्या घरी सायकल ठेवली. मधल्या पाऊल वाट्याने साहेब चालत निघाले. पूर्वीचे साहेब म्हणजे धोतर, कोट, अशी टोपी वगैरे असं असायचं. साहेब चालले मधल्या वाट्याने. पाऊस पडलेला होता, रस्ता चिखलानं माखून गेलेला होता. डावा पाय उचलला, उजवा फसायचा. उजवा उचलला की डावा पाय फसायचा. तारेवरचा डोंबारी जसा चालतो ना, तशी साहेबाची अवस्था झाली होती. चालता चालता मध्ये साहेबाचा पाय घसरला. साहेब धपकन पडले. पडल्यानंतर उठले. कसं तरी साहेबाने आपला शर्ट वगैरे सावरला. साहेबाच्या पाठीमागचा भाग आता बैलाच्या पाठीमागचा भाग जसा दिसतो ना, तसा दिसू लागला होता. साहेब चालत चालत त्या वाडीमध्ये पोहोचले. वाडीत गेल्याबरोबर तिथे 10-12 मुलं गोळा झाली. साहेबांनी विचारलं, अरे शाळा कुठं आहे? तर एक पोरगं म्हणलं, ती काय पलीकडे लिंबाच्या झाडाच्या पलीकडे शाळा आहे. साहेब म्हणले, अरे 10-12 लिंब दिसतात, नेमकी शाळा कुठं आहे? एक नकटं पोर पुढं आलं. ती म्हणलं, साहेब नाकासमोर बघा. म्हणला, नाकासमोरच्या लिंबाच्या पलीकडे शाळा आहे. साहेब शाळेत गेले. सगळीकडे सामसूम होतं. एक वर्ग फक्त उघडा होता. साहेबांनी वर्गात पाऊल ठेवलं. बघतात तर टेबलाला शिळी बांधली होती आणि शिळीची 2 कुत्रं तिच्याजवळ आनंदानं बसली होती. साहेबांनी कोपऱ्यात बघितलं तर कुत्रं बसलं होतं. साहेबांनी कुत्र्याकडे पाहिलं, कुत्र्याने साहेबाकडे पाहिलं. साहेबाला वाटलं एक क्षणभर आपण थांबलो तर कुत्रं नक्की आपल्याला चावेल. म्हणून साहेबाने वर्गाच्या बाहेर आले, कडी लावली आणि साहेब त्या वाडीतल्या हनुमान मंदिरामध्ये येऊन बसले. बसतात न बसतात तोच कोपऱ्यातनं अपकन आवाज आला. साहेबांनी बघितलं तर एक सदग्रस्त, डोक्याची टोपी जरा वाकडीच होती. साहेबांना म्हणले, कोण गाव पाहुणं आहे? म्हणले, मी असं तालुक्यातून आलो आहे. काय काम काढलं? म्हणले, काय नाही. म्हणले, मी शाळा तपासायला आलो आहे. शाळा तपासायला आलो म्हणल्याबरोबर डोक्याची टोपी नीट केली, धोत्राचा सोगा नीट खावला. मीच गुरुजी आहे. म्हणले, अहो गुरुजी शाळा तिकडं, तुम्ही इथं? नाही. म्हणले, मधल्या सुट्टीत काय झालं, तिकडं गरम वाटते, जरा देवळात आलो. म्हणले, डुकली लागली, झोपलो. उठा म्हणले, मूर्खासारखं शाळा बघायची मला. गुरुजी पुढं, साहेब मागं. गेल्या गेल्या गुरुजींनी वर्गाकडे पाहिलं. बघा साहेब, म्हणले, नीट नालायक मुलं असतात खेड्यातली. म्हणले, माझ्या वर्गाची कडी कुठल्या तर हलकट पोरांनी लावली. म्हणले, साहेब म्हणले, मी कडी लावली. उघडा. कडी उघडली. साहेब म्हणले, हे विद्यार्थी का तुमचे? नाही. त्याचं काय? म्हणले, साहेब पाऊस पडतोय, गावातला कुंभार म्हणला 2 दिवस मी निवारा केला की शिळी घेऊन जातो, तर टेबलाला बांधली तर चालेल का? अहो म्हणलं, कशी? अहो खेड्यात राहायचं असतं, सहकार्य करावं लागतं. म्हणले, बरं. म्हणले, कुत्र्याचं काय? माझी शाळा चुकल, पण म्हणले कुत्र्याची शाळा कधी चुकत नाही. म्हणले, रोज कुत्रा शाळेत असतोय. हाकला म्हणले कुत्र्याला. गुरुजी गेले. कुत्र्याच्या पेटात एक लात घातल्याबरोबर कुत्रं गुरुगुरु साहेबाकडेच बघत बाहेर पडलं. शिळीची रशी सोडली तशी शिळी पळाली, कोकरे पळाली. हा साहेब म्हणले, कुठं आहेत मुलं? आहेत की. म्हणले, आत्ताच गेले मधल्या सुट्टीत. बोलाव म्हणलेच तर आवडतो मुलं, मला पाठ बघायचा तुमचा. मुलांना हाका मारल्या गुरुजींनी. 10-12 मुलं आली. त्यातला एक मुलगा जो आलो त्याने पिशवीतनं शेंगा वाटल्या गुरुजी पुढं. आणि गुरुजी घ्या म्हणलं शेंगा, आता उद्या शाळेला नाही आलं चालेल का? अरे म्हणले, विद्यार्थ्यांकडे शेंगा. दुसरा पोरा म्हणला, मी गुळ आणला. म्हणला, साहेबाचा गुरुजीचा आज सोमवार आहे. म्हणला, त्यांना शेंगदाण्यानं गुळ लागतो. तिसरा एक मोठा मुलगा उठला. तो म्हणला, साहेब शेंगाचं गुळाचं काय घेऊन बसला? तंबाखू सुद्धा गुरुजी आमच्याकडनं मागून घेतात. म्हणला, अरे बापरे. म्हणलं, काय विद्यार्थ्यांना तुम्ही गुरुजी असं करताय? संतापले साहेब. जरा करा म्हणले, शिकवायला सुरुवात करा. गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली. आईची कविता शिकवायला सुरुवात केली. आणि आईची कविता शिकवता शिकवता गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं.
आणि मागचा विद्यार्थी एक हसत होता. साहेब म्हणले उभा राहा. का हसतो? नाही साहेब गुरुजी मारतील म्हणला. अरे उभा राहा म्हणतो ना. नाही साहेब गुरुजी मारतील मला. हो गुरुजी त्यांना मारू नका त्याला म्हणले. अरे गुरुजी एवढ्या आईची कविता तन्मयतेने शिकवतात आणि तू मूर्खासारखा हसतो का म्हणले. अहो साहेब कशाचं काय म्हणला, मी गुरुजीच्या शेजारी राहतो म्हणला, रोज आईचं ह्यांचं भांडण चालू असतं म्हणला, आईला इस्टेट मागतात मला वाटून, ह्याच्याशिवाय भांडणं चालू आहेत म्हणला. झालं जिकडं तिकडं संपलं. पाठाचा विषय निघाला म्हणून एक जिल्हा परिषदला घडलेला किस्सा जातात सांगतो. एकदा मीच असं अप टू डेट कपडे घालून एका प्राथमिक शाळेत गेलो. त्या शाळेत वाटलं साहेब आलेत काय की. तिथला एक शिक्षक म्हणला या की साहेब. आता तो साहेब म्हणल्यावर मी कशाला म्हणून मी शिक्षक आहे. हा आलोय म्हणलं. काय काय काढलं नाही म्हणलं शाळा तपासायची. बघा की म्हणला. मी गेलो 3रीच्या वर्गात गेलो आणि मागच्या मुलाला म्हणलं बेचा पाडा म्हण. त्याला बेचा पाडाची नाही की. मी जरा दरडावून विचारलं ती पोरगं म्हणलं साहेब आपला शाळेचा काही संबंध नाही, आम्ही गुरु राखतो. गुरुजी म्हणले कुणी तर साहेब येणार येऊन बसा म्हणून शाळेत येऊन बसलोय. काय गुरुजी म्हणलं बोगस विद्यार्थी पट बोगस दाखवता काय म्हणलं. जेव्हा गुरुजीला खडसाल होता गुरुजी म्हणले मी तर कुठं खरा गुरुजी आहे म्हणले. पानपट्टीचं दुकान चालवतो. हेडमास्टर म्हणले येऊन बसा म्हणून बसलो. आपला शाळेचा काही संबंध नाही. चला म्हणलं हेडमास्टरकडे. हेडमास्टर म्हणलं अहो काय जिल्हा परिषद शाळा असं चालवतो काय म्हणलं तुम्ही, आमचं सांगू काय म्हणलं जिल्हाध्यक्षांना. मग ते हेडमास्टर काय वाय करायला म्हणले साहेब खेड्यात राहायचं म्हणलं असंच करावं लागतं म्हणले, मला काय सस्पेंड करू नका, माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणले महिन्यावर, साहेब दया करा माझ्यावर. इतकं काय वाया करलं हेडमास्टर. मी म्हणलं जाऊ देऊ मी तर कुठं खरा साहेब आहे. तेव्हा अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. ही गुरुजींचा पाठ संपला. मग गुरुजीचा पाठ संपल्यानंतर गुरुजीनं म्हणले साहेबाला तुम्ही ह्याच्यात बसा म्हणले. कुठं? देवळात बसा, मी कंदील घेऊन येतो म्हणले. दिवस मावळला आता. गुरुजी कंदील आणायला गेले. एका बाईच्या दारात गेले. त्या बाई म्हणल्या कंदिलाला वात नाही. दुसऱ्या बाईच्या दारात गेल्या. ते म्हणल्या मला कंदिलाला वात आहे पण रॉकेल नाही. असं करत करत काळा कुट्टा अंधार झाला. इकडं शेतकरी शेतात येऊन हनुमानचं मंदिराचं दर्शन घ्यायचे, जय बजरंग बली म्हणायचे, टॉंगकनं घंटे वाजवायचे आणि साहेबाला म्हणायचे कोण गाव पाहुणं. एक शेतकरी आला टॉंगकनं घंटा जय बजरंग बली कोण गाव पाहुणं. अरे म्हणलं मी किती लोकांना सांगू. एक शेतकरी मला इथं चोर येतात डाकू येतात, इथं काय पोलीस नाहीत, आम्हाला चौकशी करावं लागते म्हणले. 10 पळत 7 वाजता गुरुजी आले. आल्यावर गुरुजी म्हणले साहेब तुम्ही इथंच आहे का. अहो तुम्ही कंदील पेटवून आणतो म्हणून मला सांगितलं, मग तुमची वाट बघत बसलोय. मला वाटलं तुम्ही इतक्या वेळ बसला नसाल गेला काय म्हणून परत कंदील आणायला गुरुजी गेले. पुन्हा कसा तरी कंदील पेटवून आणला आणि एक विद्यार्थी म्हणले ह्याला मधली वाईट तालुक्याची माहिती आहे, मधल्या वाट्याने ह्याला घेऊन जावा म्हणले. विद्यार्थी पुढं साहेब मागं. पाऊस पडलेला होता, चिखल सगळा रस्ता माखलेला होता. अजून साहेब घसरायचे. विद्यार्थी म्हणायचं काय झालं साहेब. काय नाही असू दे म्हणायचं. काही अंतर चालून जातात न जातात तो कंदील फक्कन विजतो. कंदील विजल्यावर अर्धा तास ठेचकाळ झाल्यावर विद्यार्थी म्हणतो साहेब काड्याची पिठी काढू का. अरे म्हणलं अर्धा तास ठेचकाळतो काड्याची पिठी काढू का. नाही म्हणलं दुपारी सांगितलं गुरुजी आमच्याकडनं तंबाखू मागून खातात आणि आता तुम्ही विचारत तुझ्याजवळ काड्याची पिठी कशी म्हणून काय सांगू म्हणून सांगितलं नाही म्हणा. काढ म्हणले. काढ कंदील पेटव. 3च काड्या होत्या. साहेबांनी एक काडी ओढली, वारं होतं विजली. दुसरी काडी ती विजली. विद्यार्थी म्हणला साहेब तुम्ही त्याला प्रॅक्टिस लागते म्हणला, तुम्हाला काडी ओढायचं जमणार नाही. धोतराचा सोगा नीट वर धरा, मी खालून बरोबर काडी लावतो म्हणला. सांभाळून बरं का बाबा म्हणले. काळजी करून साहेब म्हणलं प्रॅक्टिस आहे आमची म्हणला. साहेबांनी धोतराचा सोगा धरला, वारं थांबवलं, काडीने कंदील पेटला. काही अंतर चालून जातात न जातात पुन्हा कंदील फक्कनं विजला. फक्कनं विजल्यावर साहेब म्हणले अरे कसं काय विजला. अहो म्हणले तुम्ही आमच्या गुरुजीला भयंकर रागवलं का. हो भयंकर रागवलं म्हणले, सस्पेंडच करणार आहे. त्याच्यानंतर घोटाळा आला म्हणले. गुरुजीने ह्यात निम्म राखेलं निम्म पाणी ओतलं होतं म्हणले. राखेल संपलं. बरं म्हणलं आता काय करू. तेवढ्यात प्राण्यांचा आवाज ऐकू यायला लागला. गुरुजी म्हणले अरे कशाचा आवाज आहे. साहेब म्हणले कशाचा आवाज आहे. तो विद्यार्थी म्हणला खोकडं ती येतात चावतात. अरे मग म्हणले आपण एका बुंद्याला बसू झाडाच्या. आता काय नको म्हणले पाणी फक्त मला घेऊन ये. आता म्हणला मी पाणी अंधारात कुठलं आणणार, मी आणायला गेलो तो विहिरीत पडेन म्हणला. खंडात पाणीच आहे की म्हणला घ्या की या खंडातलं पाणी. साहेब म्हणले अरे हे नको पाणी. 10-15 मिनिटं झाले त्या बुंद्याशी बसून. रेल्वे प्लॅटफॉर्मवर कसे प्रवासी बसतात असं तसं ते दोघं बसले होते. 5-10 मिनिटं होतात तोपर्यंतच कोंबडा हरवल्याचा आवाज येतो. कोंबडा हरवल्याचा आवाज आल्याबरोबर विद्यार्थी चमकतो. अगं माय साहेब घोटाळा झाला की. अरे काय झालं म्हणले. कशाचं काय म्हणला. रात्रीत रस्ता चुकलो, पुन्हा शाळेची पाठबिंद दिसायला लागली म्हणला. शाळेच्या पाठबिंदीवर लिहिलं होतं ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.
जाता जाता एकच अतिशय अर्थपूर्ण कविता ऐकवतो. कविता माझी नाही, रामदास फुटाणे यांची आहे. अतिशय अर्थपूर्ण कविता आहे, परवानगीने. कवितेचं नाव आहे कटपीस. था बेच रहा कटपीस हाथ पर, कोई बनिया फुटपाथ पर. पब्लिक को उसने टटोला, चिल्ला चिल्ला कर वह बोला, क्यों भैया जाते हो दुकान में, क्या रखा है थान में. पूरा थान न ले पाओगे, काट के कपड़ा ले जाओगे, कपड़े को काटेगा दर्जी, जैसी होगी उसकी मर्जी. बोलो अम्मा बोलो भाई, कटपीस किस दुनिया में चीज कौन से अखंड आई. बोलो अम्मा बोलो भाई, कटपीस किस दुनिया में चीज कौन से अखंड आई. पर्ण फूल डाली के टुकड़े वृक्षों ने बाहों में पकड़े, इसी वृक्ष को काट काट कर टेढ़ी सीधी छाट छाट कर फर्नीचर बन गया हमारा. कटपीस का खेल सारा, कटपीस का खेल सारा. बूंद कटपीस है धारा की, धारा कटपीस है बादल की, बादल कटपीस है बादल कटपीस है सागर का, सागर कटपीस है धरती का, धरती के कटपीस को कहते हम देश हमारा, देश हमारा. देश के कटपीस को कहते हम प्रांत हमारा, प्रांत हमारा. प्रांत के कटपीस को कहते हम जिला हमारा, जिला हमारा. जिले के कटपीस को कहते हम गांव हमारा, गांव हमारा. गांव के कटपीस को कहते हम घर है मेरा, घर है मेरा. घर के कटपीस को कहते हम तन है तेरा, तन है मेरा. ना तन तेरा ना तन मेरा, माँ बाप के कटपीस है हम. माँ बाप के कटपीस है हम, बच्चा है कटपीस हमारा. कटपीस में है कफन हमारा, कटपीस में है दफन हमारा. कटपीस से न नफरत करना, पूरे थान पर कभी न मरना. भेद सभी सृष्टि का खोला, जोड़ी कहीं पर कहीं अकेला, जोड़ी कहीं पर कहीं अकेला. कटपीस का मेला, कटपीस का मेला. कटपीस ले लो, कटपीस ले लो, कटपीस ले लो. धन्यवाद. परवानगी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आपण शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.